श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी व पालखी नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुकच्या अश्विनाथ महाराजांच्या पावन भूमीमध्ये आगमन होताच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व पारेगाव बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त फुलांची उधळण करत स्वागत केले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून 20 जून रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। सदर पालखीमध्ये डोईवर तुळस घेऊन महिला भाविक, गळ्यात टाळ घालून पुरुष भाविक भक्त लाखोच्या संख्येने सहभागी झाले आहेत। सर्वच भाविक भक्त विठ्ठल नामाच्या जय जयकारात तल्लीन झाले होते। अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने पारेगावच्या सरपंच संध्याताई गडाख यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी गोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख अध्यक्षा कांचनताई जगताप, DYSP सोमनाथ वाघचौरे, PI देविदास ढुमणे, सरपंच डॉक्टर संध्याताई गडाख, डॉक्टर DM गडाख, वकील त्रिंबक गडाख, उपसरपंच गणेश गडाख, विठ्ठलराव घोरपडे, अमोल खताळ यांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, भाविक, प्रशासनाचे सर्व पदाधिकारी, पोलीस प्रशासन पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते। सदर पालखी त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर तालुक्यातील विविध गावातून मार्गक्रमण करत पायीदिंडी पालखीचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील निराहाळे या गावातून या पालखीचे अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनीनाथ महाराजांच्या गडावर टाळ मृदंगाच्या गजरात 4 वाजेच्या दरम्यान आगमन झाले। अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने DYSP सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संध्याकाळच्या वेळी पारेगाव बुद्रुक या ठिकाणी हरिपाठ व महाआरती संपन्न झाली। नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे। जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आरोग्य विभाग आहे, MSCB विभाग आहे, प्रत्येक जण अगदी तत्परतेनं सेवा देत आहे। पूर्वी पण दिलेली आहे, आज पण देत आहे। लोकसहभाग खूप चांगल्या पद्धतीनं सगळे एकत्र उत्साहाने मोठा उत्सव, वार्षिक उत्सव असंच करून सगळेजण साजरा करत आहे। थोड्याच वेळात आता पालखीचं आगमन होणार आहे आणि सगळेजण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। कलेक्टर साहेब आहेत, पोलीस प्रशासन आहे, सर्वच। त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आगमन आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पारेगाव बुद्रुक या ठिकाणी होत आहे। प्रशासनाच्या वतीने शिवसाहेब, जिल्हाधिकारी साहेब, पोलीस प्रशासन सर्व विभाग त्या परीने तत्परतेने या ठिकाणी उपस्थित असून स्वागतासाठी उपस्थित आहेत। या ठिकाणी अनेक वर्षापासून या पालखीचं आगमन होऊन या ठिकाणी आमच्या पारेगाव बुद्रुक येथे मुक्कामी असते। या ठिकाणी साधारण यावर्षी 40 ते 45 हजार भाविक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप मोठा उत्सव दरवर्षी आम्ही हा अनुभवतो। परंतु या वर्षाचं वेगळं वातावरण म्हणजे असं की गेले 3-4 दिवस सतत पाऊस पडतो आणि दुष्काळाचं सावट या दिंडीच्या निमित्ताने, पालखीच्या निमित्ताने सावरलेलं आहे। शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आणि म्हणून मोठे भाविकांचं स्वागत करण्यासाठी सर्व ग्रामस्थ, सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत।
प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मी सर्व पालखीमधील सर्व वारकऱ्यांना, सर्व पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, तसेच पंचकृतीतील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढील प्रवास हा सुखकर हो, विठ्ठलाच्या चरणी त्यांचे आपले दर्शन हो असं शुभेच्छा देतो आणि थांबतो. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीचं आगमन आता आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये होत आहे. पालखीचं आणि सर्व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल, या भागातले पदाधिकारी जे आहेत ते सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातून प्रस्थान होईपर्यंत आवश्यक सर्व सुविधा या जिल्हा प्रशासनामार्फत आणि स्थानिक जनतेच्या मार्फत या सर्व वारकरी यांच्यासाठी देण्यात येत आहे. तर आता आपण सर्व स्वागत करूया संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं. पारेगाव येथे त्याचं दरवर्षीप्रमाणे सर्व नागरिक, इथले आमचे सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि भक्तिभावाने या दिंडीचं स्वागत करत असतात. आजही हा स्वागताचा सोहळा इथे होतोय. मलाही भाग्य लाभलं की मी या दिंडीमध्ये सहभागी झालो आणि थोडंसं मला या दिंडीमध्ये सहभागी होता आलं. इथे दरवर्षी आपले राज्याचे सर्व ग्रामस्थ पारेगावचे या दिंडीमध्ये सहभागी होत असतात. ही वारकरी संप्रदायाचा दिंडी आणि पंढरपूरची वारी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग समजला जातो आणि आपण बघतोय की ते लाखो लोक, हजारो लोक या दिंडीमध्ये दरवर्षी सहभागी होतात. त्यामध्ये बहुतांशी शेतकरी समाजातल्या आमचे माता अतिशय भक्तिभावाने पाऊले चालत ही पंढरीची वाट असं म्हणत आणि त्या ठिकाणी पंढरीचा जयकार विचार जात असतात. मी या पारेगाव बुद्रुक या गावी या पालखीचे आम्ही सर्वांनी स्वागत केलेलं आहे. या पालखी सोहळ्यासाठी नाशिक पोलीस संघाचे माजी आमदार आमचे गुरुजी डॉक्टर सुधीर तांबे सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी सुद्धा पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी मी आज पाऊस पण चांगला झालेला आहे. या ठिकाणी मी बळीराजा सुटवायला पाहिजे. बळीराजा खुश असतो आणि बळीराजांना समृद्धी मिळेल अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि सर्व संस्थांच्या वतीने या दिंडी सोहळ्याला शुभेच्छा सांगतो. झालेला आहे. ग्रामस्थांच्या वतीने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पालखीचं केलेलं आहे. पदाधिकारी हे सर्व संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आज रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे. वारकऱ्यांचा फार मोठा उत्साह या निमित्ताने आपल्याला सर्वांना दिसून येत आहे. आमच्या पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. आताच्या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल त्यांचे मी सुद्धा पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने जाहीर अभिनंदन करतो, आभार मानतो. सर्व काही व्यवस्थित व्हावं, शांततेमध्ये व्हावं. त्याचप्रमाणे काही रोड आपण डायव्हर्ट केलेले आहेत. नाशिक ग्रामीण सर्व पोलीस डिपार्टमेंट शिवाय प्रशासनाच्या महसूल खातं यांचा सुद्धा मी या ठिकाणी
पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ पारेगाव बुद्रुक याशिवाय यांच्या वतीने जाहीर आभार मानतो. वतीनं देखील वीज पुरवठा खंडित होऊ नये या दृष्टीने सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत. ओव्हरऑल त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस डिपार्टमेंट सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने प्रकल्प स्थळाचे स्वागत करता जाहीर आभार मानतो. या दृष्टीनं प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. उद्या सकाळी 7:30 वाजता जिथं प्रश्न होईल सर 1 मिनिट फक्त हात कडक सर. ओके actor sir.
हॉटेल सुपर डायमंड, फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, पार्टीसाठी हॉल, प्रशस्त गार्डन, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली डायनिंग, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंग. पत्ता हॉटेल सुपर डायमंड, महात्मा फुले चौक, पाव बाकी संगमनेर. प्रोपायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे, चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे.